विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घरी राखी पौर्णिमा साजरी केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या दामिनी पथकासोबत राखी पौर्णिमेचा हा उत्सव साजरा केलाय। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज महिला पोलीस अधिकाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरा केले। महिला पोलिसांनी त्यांना राख्या बांधून शुभेच्छाही दिल्या। यावेळी दानवे यांनी सणाच्या माध्यमातून परस्पर आदर, बंधुत्व आणि विश्वास जपण्याचा संदेश दिला आहे। यावेळी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या उपस्थितीमध्ये दामिनी पथकातील महिला अधिकारी आणि कर्मचारी त्यांचे औक्षण करून दानवे यांना राखी बांधली। तसेच पोलीस दलातील इतर महिलांनी देखील त्यांना राखी बांधून बहीण भावाच्या या पवित्र नात्याच्या आणि सणाच्या शुभेच्छा दिल्या। वर्षी अशा दामिनी पथक जे आहे या दामिनी पथकांसोबत रक्षाबंधनाचा उपक्रम राबवत आला। हा कार्यक्रम नाही, हा उपक्रम आहे। कारण या ज्या दामिनी पथकामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत, कॉन्स्टेबल्स आहेत, या समाजाचं संरक्षण करून एक माझं मत असं आहे की समाजामध्ये जे बॅलन्स ठेवण्याचं काम करतात आणि संभाजीनगरचं जे दामिनी पथक आहे खरोखर एकदम सगळ्याच्या सगळ्या अतिशय पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय प्रभावीपणे काम करतात। कायदा सुव्यवस्थेचा ज्याला कायदा कळतो त्याला कायदा, ज्याला सुव्यवस्था कळते त्याला सुव्यवस्था, जी काही भाषा समोरच्याला कळते त्या भाषेत दामिनी पथक संभाजीनगरचं काम करतात। याचा आम्हाला संभाजीनगरकर म्हणून सार्थ अभिमान आहे। आणि या सगळ्यांबरोबर, कारण याच समाजाचा एक काळ असा होता की भावानी बहिणीचं संरक्षण केलं पाहिजे, पण या बहिणी सगळ्या शहरातल्या भावांचं सुद्धा संरक्षण करतात आणि म्हणून सातत्यानं त्यांच्यावर रक्षाबंधनाचा उपक्रम राबवत आलेला आजही राबवत आले।